नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक ईश्वर रघुनाथ राजपूत, उपशिक्षक CB निकुम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय घोडगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण इयत्ता 12वी मराठी विषयाच्या संदर्भात गद्यपाठाचा अभ्यास करणार आहोत. गद्यपाठाचं नाव आहे दंतकथा वसंत सबनीस. या पाठाचा अभ्यास करत असताना आपल्यासमोर स्क्रीनवर PPTद्वारे प्रत्येक पाठाच्या पानाचं स्कॅन करून मी त्याचं वाचन करेल आणि स्पष्टीकरण करणार आहे. निश्चित आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण आपल्या मित्रांना शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा ही आग्रहाची विनंती. मित्रांनो, दंतकथा वसंत सबनीस यांचा परिचय आपण या ठिकाणी पाहूया. 1923 ते 2002 हा त्यांचा कालखंड आहे. सुप्रसिद्ध लेखक, विनोदकार, नाटककार सबनीस यांनी लेखनास प्रारंभ केला, तो कवितेने. नंतर एक उत्कृष्ट विनोदी लेखक म्हणून ते नावारूपास आले. त्यांच्या विनोदी संग्रहामध्ये प्रामुख्याने पानदान, चिल्लर खुर्द, भारूड, मिरवणूक आणि इतर पुस्तकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यांनी ललित कथा लेखन संग्रहसुद्धा त्या ठिकाणी केला. त्यात खांदेपालट, पखाल, आत्याबाईला आल्या मिशा, थापाड्या, विनोदी द्वादशी, बोका झाला संन्याशी हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर आत्मपर लेखांचा संग्रहसुद्धा त्यांनी प्रसिद्ध केला आहे. मित्रांनो, त्यांनी विनोदी लेखनाबरोबरच अनेक नाटके, एकांकिका, लोकनाट्ये लिहिली. त्यांची बरीच नाटके रंगभूमीवर गाजली. राजकीय भाष्य व चतुरसंवाद यामुळे त्यांचे विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य विलक्षण लोकप्रिय झाले. प्रेक्षकांनी क्षमा मागावी, चिलखतराज, जगन्नाथ हे त्यांचे एकांकिका संग्रह. बालकथा संग्रहामध्ये गुदगुल्या या कथासंग्रहास प्रसिद्धी मिळाली. मित्रांनो, या पाठात एक विनोदी ललित लेख दंतकथा म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. दातांचे दुखणे खूपच त्रासदायक असते, त्यामुळे कोणत्याही माणसाची अवस्था अगदी केविलवाणी होते. मात्र अशा गंभीर विषयातील प्रसंग लेखकाने नर्म विनोदी शैलीत मार्मिकपणे टिपले आहे. अर्थात एक मनुष्य जीवनातील अतिसामान्य अशी घटना आहे. त्यात दातांचं दुखणं हे एक शारीरिक व्याधी, पण या अतिसामान्य दुखण्यामुळे कशाप्रकारे मनुष्य हा त्रासलेला असतो आणि या त्रासामध्ये त्याला ब्रह्मांड आठवतं, अनेक प्रकारच्या वेदना होतात आणि त्याचबरोबर इतर शेजारी मनुष्य स्वभावाची प्रवृत्ती या दुखण्याकडे कशा प्रकारची असते या विषयाचं एक चित्रण या पाठामध्ये टिपले आहे. दाताच्या दुखण्याची असहाय्यता, त्याप्रसंगी माणसाची होणारी दयनीय अवस्था आणि त्यातून घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद वाचकाला खळखळून हसवतो. प्रामुख्याने या विनोदी लेखसंग्रहामध्ये विनोद याला स्थान आहे. यात प्रसंगनिष्ठ आणि शाब्दिक कोट्या याचा समावेश आहे. दातांचं असहाय्य दुखण्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये कशा प्रकारची विनोदाची निर्मिती होत असते, या दुखण्यामुळे मनुष्याची होणारी असहाय्य अवस्था आणि अशा अवस्थेतून विविध प्रसंगी कशा प्रकारे विनोदी प्रसंग लेखक या ठिकाणी लिहितात आणि त्याचबरोबर आपण सर्व श्रोतेगण, वाचकगण खळखळून हसतो या प्रसंगामुळे, याचाही बारीक अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. वास्तवाला जुळून येणारी अतिशयोक्ती, कधी आढळणारी विसंगती, तर कधी मराठीतील म्हणी, वाक्प्रचार आणि शाब्दिक कोट्या यांचा लेखकाने विनोद निर्मितीसाठी कल्पकतेने केलेला वापर या पाठातून अभ्यासता येईल. त्याचबरोबर या पाठात अतिशयोक्तीपूर्ण असे काही प्रसंग आहेत आणि शाब्दिक कोट्या म्हणजेच शब्दनिष्ठ विनोद हे पाठाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून विनोदाच्या दृष्टीने या प्रसंगाकडे, या पाठाकडे आपण पाहूया. दातांचे दुखणे
लेखकाला असहाय्य तर होतेच, पण त्याबरोबर घरातले जे काही माणसं आहेत, या माणसांच्या माध्यमातून त्यांनी मनुष्य स्वभावाचं पण चित्रण केलं आहे. शेजारी पाजारी या लेखकाच्या दुखण्याकडे कसे पाहतात, याद्वारे सुद्धा मनुष्याच्या स्वभावाचे चित्रण केले आहे. म्हणजेच विनोद निर्मिती विविध प्रसंगाद्वारे होते. मनुष्य स्वभावाची प्रवृत्ती कशा प्रकारची असते याचंही निरीक्षण या पाठाच्या माध्यमातून केले आहे. तर विनोदाच्या दृष्टीने आपण हा पाठ अभ्यासूया. आता आपण पुढच्या PPTकडे जाऊ आणि ते स्कॅन केलेले पेज तुमच्या समोर येईल. पेज नंबर 1. मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात. ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली, त्यांना सहावे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून नवल वाटते. या सहाव्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असे म्हणतात. मनुष्य देह जे आहे ते पंचमहाभूतांनी बनलेला आहे. पंचमहाभूतामध्ये आपण जाणूया की पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश. पृथ्वी, जल, वायू, तेज, आकाश अशा प्रकारची मूळ तत्वे यापासून पृथ्वीच्या प्राणीमात्रांची रचना झालेली आहे. आणि त्याबरोबर या पंचमहाभूतात लेखक शाब्दिक कोटीने म्हणतात की सहावे महाभूत कोणते आहे, तर ते आहे दात. कारण सहाव्या महाभूताला सामान्य भाषेत दात असे म्हणतात. यामध्ये एक प्रकारचं गुढ आहे. हे गुढ पुढच्या पॅरेग्राफमध्ये लेखक या ठिकाणी वर्णन करतात की माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेक आहे. मेक म्हणजे रहस्य. तर भगवंताने एक मनुष्य शरीराचा जो अवयव आहे दात, या दाताची निर्मिती जणू काही एक रहस्याच्या माध्यमातून केली आहे. काहीतरी रहस्य त्यात दडवून ठेवलं आहे. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असतात. दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागावून का यावेत. अर्थात सर्व शरीराच्या अवयवाची वाढ मनुष्य जन्मानंतर क्रमाक्रमाने होत असते, परंतु 6व्या-7व्या महिन्यांनी दात हे फुटतात. ही मनुष्याला म्हणजे परमेश्वराला सुचलेली कल्पना असावी. कारण इतर अवयवांच्या तुलनेने दात हे उशिरा फुटतात. जणू काही एखाद्या सभेला आलेले ते प्रमुख पाहुणे आहेत. तर या वाक्यात सुद्धा एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागावून का यावेत, या वाक्यात शाब्दिक कोटी म्हणजेच शब्दनिष्ठ विनोद आहे. तर अशा प्रकारे दात हा अवयव 6-7 महिन्यांनी फुटल्यानंतर त्यावर मार्मिक असं प्रकारचं एक चित्रण या ठिकाणी केलं आहे. तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक असल्याचेही ऐकिवात नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा उगवतो. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून ही दातांची योजना झाली आहे, याबद्दल माझी तरी खात्री आहे. तर पुन्हा शब्दनिष्ठ विनोद या ठिकाणी आहे की प्रत्येक जे बोट आहे हे बोट कधी जे अवयव तुटले ते उगवत नाही, पुन्हा येत नाही. त्याचे उदाहरणं दिली आहेत. बोट आणि नाक गळून पडले तर दुसरं नाक किंवा बोट येत नाही. पण दातच जणू काही एकदा पडल्यानंतर तो दोनदा उगवतो. तेव्हा काहीतरी तृण म्हणजे गवत धरायला एक चांगली जागा असावी, म्हणून ही दातांची योजना आहे, याबद्दल लेखक खात्री बाळगतात. तसे दातांनी माणसाला काय दिले आहे. दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाहीत. ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. तर अशा प्रकारे सुंदर शाब्दिक कोटी या ठिकाणी केलेला आहे की दात जेव्हा उगवतो तेव्हा माणूस त्राही होत असतो. लहान बालकाचे दातामुळे दुखणे लांबते, त्याला ताप येतो, तो दूध पित नाही वगैरे अशा प्रकारचे त्रास होत असतात. आणि जेव्हा दाताचं दुखणं येतं तेव्हा मात्र तो पुन्हा त्रास देतो, आणि म्हणून येताना ताप देतो आणि गेल्यावर मात्र जेव्हा दात पडतो तेव्हा तो पुन्हा उगवत नाही. म्हणून गेल्यावर दात पडल्यावर मात्र
पश्चाताप होत असतो. मला स्वतःला तर दाताबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी या पेजवरून दुसऱ्या पेजवर जाऊ की लेखक म्हणतात या संपूर्ण पाठाच्या या पहिल्या पेजमध्ये याचं आपण वाचन करतोय आहे आणि वाचन केल्यानंतर लेखक म्हणतात की दातांबद्दल मला मुळीच प्रेम वाटत नाही. लहानपणाचा अनुभव ते या ठिकाणी सांगतात. ते पुढच्या पेजवर. लहानपणी लेखक या ठिकाणी अनुभव नोंदवतात की घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे. अर्थात जेव्हा लहानपणी मला दात येत असतात त्यावेळेला मी घराच्या माणसांना रडवले होते. कशा प्रकारे रडवले होते? अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे नाही, त्याच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजे, कारण दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे, अशी एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पडतात. दातामुळे मी माणसांना रडवले या अर्थाने लेखक या ठिकाणी सांगतात की स्वतः मीही रडलो असलो पाहिजे, कारण दात जेव्हा उगवले असतील त्यावेळी मला त्रास झाला असेल आणि दुसरी गोष्ट माणसांना रडवलं असेल. म्हणजेच की अशी एक दंतकथा आहे. दंतकथा म्हणजे दातांची कथा. दुसऱ्या अर्थाने आपण पाहूया की या ठिकाणी कल्पित कथा. दंतकथा म्हणजे कल्पित कथा, की मला जे दिसेल किंवा ज्यांना जे व्यक्ती माझ्यासमोर आले असतील त्यांना मी दाताच्या माध्यमातून चावत असे आणि म्हणून माणसे माझ्यापासून दूर पळत होती. अर्थात मी माणसांना रडवत होतो. अशा प्रकारची एक प्रसंगनिष्ठ विनोद या ठिकाणी लेखक वर्णन करतात. कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःशीच मनगटे चावून चावून भागली आहे. कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून चावून भागली आहे, पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही आणि म्हणूनच दातांबद्दल मला दातात धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही. अर्थात दात या कथेच्या माध्यमातून दाताशी संबंधित अनेक म्हणी, वाक्प्रचार आणि समूहदर्शक शब्द या ठिकाणी आलेला आहे. अर्थात या दाताबद्दल मला मुळीच प्रेम नाही, कारण या दाताने लहानपणापासून जो उपद्रव माजवला आहे मला आणि दुसऱ्यांना, त्यामुळे दाताबद्दल मला आता एवढासुद्धा आदर राहिला नाही. माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही असेही मला नंतर आढळून आले, कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्या दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. तर मराठी भाषेत दाताबद्दल ज्या काही शब्दप्रयोग किंवा या ठिकाणी वाक्प्रयोग आले असतील, म्हणी आल्या असतील, त्यामध्ये पावित्र्याची, मंगलमय भावना नाही. ज्या म्हणी व शब्दप्रयोग दातांशी निगडीत आहेत त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा याचे प्रत्यंतर घडवणारे आहेत. दातांशी निगडीत ज्याचे काही म्हणी असतील, या म्हणी कोणाशी निगडीत आहेत? कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न येऊ शकतो. दातांशी निगडीत म्हणी, कोणाशी निगडीत म्हणी असणारे घटक त्यात दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा एवढेच त्या दातांशी असणारे जे काही शब्दसमूह आहेत ते आहेत. याचं प्रत्यंतर पाठामध्ये पुढे काही म्हणी किंवा प्रचार आलेले आहेत, त्याबद्दल आपण निश्चित त्यामध्ये अपवित्राची भावना, अमंगलाची भावना त्या ठिकाणी आहे. नाही म्हणायला प्रेमविव्हल कवींनी प्रियसीच्या दातांना कुंदकड्यांपर्यंत नेऊन पोचवले असेल तेवढाच अपवाद. काही ठिकाणी प्रेमविव्हल, प्रेमाने व्याकुळ झालेल्या कवींनी मात्र दातांना कसल्या तरी कड्यांच्या रूपामध्ये या ठिकाणी पाहिलं असेल. बाकी कुठेही पावित्र्यमय, प्रेममय भावना दातांशी संबंधित नाही असं निरीक्षण लेखक नोंदवतात. तरी पण केवळ प्रियसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण माझ्या तरी ऐकव्यात नाही. तर लेखक या ठिकाणी नोंदवतात की केवळ दातामध्ये जीव अडकला आहे यासाठी का प्रियकर प्रियसीची वाट पाहत नाही. प्रसंगनिष्ठ विनोद या ठिकाणी पुन्हा आपल्याला वाचावयास मिळतो. डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खडी माणसाला गुंतवतात, पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटावयाचा आहे. लहानपणी जे न घासल्याबद्दल मार या खावा लागतो. तर अशा प्रकारे पुढच्या पेजवर जात असताना मागील पेजवर या दोन क्रमांकाच्या पेजच्या संदर्भाचं वाचन मी या ठिकाणी केलं आहे. सुंदर प्रसंगनिष्ठ विनोद या ठिकाणी झालेला आहे. यात लेखक म्हणतात
की दाताबद्दल पवित्रमय अशी भावना मराठी भाषेत नाही, केवळ प्रेयसीच्या कुंदकड्यापर्यंतची मजल दातांनी मारली, मात्र प्रियकर मात्र दातांवर फिदा होईल अशा प्रकारची घटना ऐकव्यात नाही. आणि लेखक स्वतःबद्दल लहानपणाची काही घटना पण या ठिकाणी नोंदवतात. ही घटना या पेजवर आपण वाचली आहे, ऐकली आहे, की दातामुळेच मी दुसऱ्यांना या दाताच्या माध्यमातून चावत असे, म्हणून लोक नातेवाईक माझ्यापासून दूर पडत असे. आणि परत लहानपणी या दात घासल्याबद्दल मला जे बोलणं बसत होतं ते पुढच्या पेजवर आपण जाऊया. पेज क्रमांक 3. दात घासल्याबद्दल मार खावा लागतो. तरुणपणी जे फार घाशीत बसल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात. व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, अशी माझी दाताबद्दलची कल्पना आहे. लेखकाची दाताबद्दलची कल्पना, अशा प्रकारचा कृतीयुक्त प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. दाताबद्दलची कल्पना सांगत असताना की लहानपणी दात घासल्याबद्दल मार खाणे, तरुणपणीसुद्धा या ठिकाणी दात घाशीत बसल्याबद्दल वडील माणसाची बोलणी खावी लागते आणि नंतर मात्र दंतवैद्याकडे दाताचं दुखणं लांबलं तर पाडण्यासाठी भाग पाडणारा असा हा दात, अशा प्रकारच्या 3 कल्पना या ठिकाणी लेखक नोंदवतात की दाताबद्दलची लेखकाची कल्पना या ठिकाणी आहे की पाडण्याचाच व्यवहार, बोलणी खाण्याचा व्यवहार, मार खाण्याचा व्यवहार दात करत असतो. अशा प्रकारची लेखकाची कल्पना या अवयवाच्या माध्यमातून या ठिकाणी लेखक नोंदवतात. मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दाताची पर्वा केली नाही. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली. एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. आमच्या परशा पहिलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातांपुढे 4 मुंड्या चीत झालेला मी पाहिला, तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला. तर लहानपणाची घटना किंवा प्रथम जे काही मनुष्य सांगत असतात की दात दुखण्यामुळे कशा प्रकारच्या वेदना होतात, याबद्दल लेखक विश्वास ठेवत नसे आणि नेहमी दात दुखणाऱ्या व्यक्तींची अवहेलना करत असे, टीका करीत असे. आणि लोक कौतुकाने सांगत असतात की एवढ्याशा दातदुखीमुळे काय एवढं विव्हळ व्हायचं. लेखकाला पण ते वाटत होतं. पण जेव्हा परशा पहिलवानाची गोष्ट लेखक या ठिकाणी सांगतात की एवढा मोठा भला मोठा पहिलवान गडी माणूस दातांपुढे 4 मुंड्या चित झाला, म्हणजेच त्याने पराभव पत्करला, शरण तो आला दातांमुळे, तर याबद्दल थोडा संशय लेखकाला आला. तर परशाची गोष्ट एक प्रासंगिक विनोद या ठिकाणी लेखक लिहितात. परशा हा जन्मापासून पहिलवान, रानात अनेकदा लांडग्यांशी एकटा झुंजलेला, अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तळाख्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा ऐटीत चालायचा की जसा काय वनराजच. तर परशा पहिलवानची गोष्ट या ठिकाणी लेखक नोंदवतात की अतिशय बलदंड असा हा पहिलवान आणि लांडग्यांना पळवून लावणारा हा पहिलवान सिंहासारखा चालायचा. छाती इतकी पुढे काढायचा की अनेकदा आधी त्याची छाती दिसायची आणि अर्ध्या मिनिटाने त्याचा चेहरा दिसायचा. या ठिकाणी पुन्हा प्रसंगनिष्ठ विनोद या पहिलवानाच्या बाबतीत लेखक नोंदवतात. रस्त्यात भेटला की का र कुठं निघालास, असा त्याचा दृष्टीने अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट असा सवाल करायचा. मला त्याचा राग येत असे. तर असा उर्मट बलदंड असा पहिलवान मात्र ऐटीत चालायचा. अशा पहिलवानची गोष्ट पुन्हा पेज नंबर 4 कडे आपण जाऊया. चाललोय कुस्ती मारायला, येतोस कुस्ती, असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा आणि अगोदर माशी तर मार नाकावरली, मग कुस्तीचं बघू, असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा. पण गंमत अशी की दणका मला दिला तरी लागायचे त्याला. अतिशय सुंदर प्रसंगनिष्ठ विनोद या संवादाच्या माध्यमातून हा परशा पहिलवान जेव्हा लेखकाशी बोलायचा, अशा प्रकारचा हा पहिलवान जेव्हा लेखकाला रागाने मारायचा आणि विकट अतिशय विचित्र असा हास्य असायचा, त्यावेळेला मात्र त्याचा दणका त्याला लागायचा आणि म्हणायचा, लई हाडं आहेत तुझ्या अंगात, दगडावाने लागत्यात हाताला, असे त्याने म्हटले की हाडाच्या बाबतीत का होईना
पण आपण त्याच्या वरचढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. परशापेक्षा आपण वरचढ आहोत, प्रभावशाली आहोत, कुठेतरी पुढे आहोत, अशा प्रकारची समज लेखकाला वाटायची. कारण लेखक हडकुळा आणि पहिलवान मात्र बलदंड. आपल्या ताकदीची मस्तीची परशाला फार घमेंड होती आणि म्हणून स्वतःचा उल्लेख करताना तो सिंह म्हणायचा. स्वतःला सिंह म्हणून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा. परशा पहिलवान जो आहे स्वतःला सिंह म्हणायचा आणि त्याला त्याचा गर्व होता. आणि पुढे संवादामध्ये पुन्हा विनोद निर्मिती या ठिकाणी झाली आहे. काय परशा, यंदा कशी काय तयारी आहे, असे कुणी विचारले की त्याचे उत्तर ठरलेले असे, सिंहाला काय भ्याय वय कुणाचं. सिंह मातीत उतरला की लांडगी कोल्ही पाक पशार होतात. सिंहाला अल्ल्याळ लई झोप लागतीया. तर स्वतःला सिंह म्हणून घेणारा हा परशा म्हणायचा की सिंह जेव्हा कुस्तीत मैदानावर उतरायचा तेव्हा सामान्य जे काही पहिलवान आहेत त्यांना लांडगी आणि कोल्ही म्हटले आहेत ते मात्र पळून जायचे. पाक पसार होणे म्हणजेच पळून जाणे, पसार होणे. अशा प्रकारे शिवाची या दहशत, परशाची दहशत या कुस्तीच्या मैदानात होती आणि म्हणून शिवाला अल्ल्याळ लई झोप लागतीया अशा भाषेत तो स्वतःबद्दल नेहमी बोलायचा. पुढच्या पेजवर आपण या ठिकाणी जाऊया, पेज क्रमांक 5 अशा भाषेत तो नेहमी स्वतःबद्दल बोलायचा. त्याला दात घासायचा विलक्षण कंटाळा असे. त्याचा एक दुर्गुण किंवा आळशीपणा म्हणूया की त्याला दात घासायचा एक विलक्षण कंटाळा होता. 4-8 दिवसातून केव्हा एकदा दात घासण्याचे सोंग करायचा. त्याबद्दल मी एकदा सहज त्याला विचारले, परशा तू दात घासीत नाहीस वाटतं रोज. सहज मी त्याला विचारलं की दात घासायचा कंटाळा तुला आहे, तू दात का घासीत नाही. सिंह काय दात घासतो वय कधी, असे त्याने ताडकन उत्तरले. असा सिंहासारखा उग्र व बलदंड परशा एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. अशा प्रकारे एक प्रसंगनिष्ठ विनोद या वाक्यामध्ये पुन्हा या ठिकाणी झाला आहे. तर हा सिंहासारखा जो परशा आहे, हा परशाची वैशिष्ट्ये, स्वभावगुण या ठिकाणी दिला आहे. तो म्हणजे उग्र आणि बलदंड आणि एका दिवशी सपाटून मार खाल्लेल्या, अतिशय पराभूत झालेल्या, शरणागती आलेल्या व्यक्तीसारखा या ठिकाणी समोरून येत होता. त्याची ऐट, त्याचा दिमाग, त्याची घमेंड यापैकी कशाचाही मागमूस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्याचे कुठलेही चिन्ह, चेहऱ्यावर कुठलाही भाव, घमेंडीचा भाव, ऐटीचा भाव दिसत नव्हता. कुस्तीत हरला तरी तो कधी असा दिसला नव्हता. जवळ जाऊन मी विचारले, काय पहिलवान, काय झाला आज. केविलवाना चेहरा करून म्हणाला, दातर काल रातच्या दहरनं असा ठणकतोया, काय एक सुचेनास झालया. काल रात्रीपासून दात एवढा ठणकतोय की कशाची मला त्या ठिकाणी सुचत नाही. आणि अशा प्रकारे सिंहासारखा हा परशा मात्र कुत्र्यासारखा, लांडग्यासारखा दिसतोय. तशा प्रकारचा दातामुळे विहोडतय. अरे सिंहाचे दात कधी दुखतात होय. मी जरा थट्टेने आणि विडंबनाने म्हटलो की सिंह तर सिंहच असतो, त्याचे दात दुखत नसतात. कसला सिंह घेऊन बसलास मर्दा, या दातानं सिंहाचा पार बकरा करून टाकलाया. असे म्हणून त्याने त्याच्या दातदुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली आणि अखेरीस म्हणाला, अर सिंहच नव, नरसिंह आला तरी दाता मोर तिचं काही एक चालायचं नाही. तर अशा प्रकारे जाता जाता या संवादात त्याने एक टिप्पणी दिली, अरे सिंह काय, नरसिंह किती बलदंड मनुष्य यापुढे आला, मात्र दातांच्या पुढे, दाताच्या दुखण्यापुढे त्याचं काही एक चालणार नाही. अशी शाब्दिक टिप्पणी, या शाब्दिक कोटी या ठिकाणी या पैलवानाच्या माध्यमातून लेखक लिहितात. आणि पुढच्या पेजवर आपण जाऊया. या संपूर्ण प्रसंगनिष्ठ विनोदाच्या माध्यमातून पुढे लेखक स्वतःच्या दातदुखीची सुंदर अशी कल्पित कथा लिहितात, ती पुढच्या पेजवर. मला त्यावेळी परशाचे हसू आले, पण काही काळानंतर माझ्याही जेव्हा परशा झाला तेव्हा माझा नक्षा पार उतरला. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावी, किंबहुना दात या इंद्रियाचे कार्य दुखणे हेच असावे. लेखक निरीक्षण नोंदवतात की परशाच्या प्रसंगनिष्ठ विनोदाच्या माध्यमातून, प्रसंगचित्रणाच्या माध्यमातून लेखकाला हसू आलं होतं आणि काही दिवसानंतर लेखकाला मात्र या दातदुखीचा त्रास झाला आणि लेखकाच्या
चेहऱ्यावरच्या किंवा दाताबद्दलची जी काही कल्पना होती, कपोलकल्पित कल्पना होती, ती मात्र नष्ट झाली आणि दाताच्या दुखण्याचा साक्षात्कार लेखकाला झाला. त्यावेळेला स्वभाव मात्र लेखकाचा जो नूर आहे, तो पार उतरून गेला आणि म्हणून लेखक लिहितात, की दातांचं या इंद्रियाचं एकमात्र कार्य आहे ते म्हणजे दुखणे आणि म्हणून मरण आणि दातदुखी कधी चुकवता येत नाही, असंही निरीक्षण लेखक नोंदवतात. जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही. असा कुणी असलाच तर तो कमनशिबीच असला पाहिजे. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. अतिशयोक्तीपूर्ण अशा प्रकारच्या प्रसंगात लेखक म्हणतात, की दात दुखणं किंवा दात दुखणं सहन करणं म्हणजे ब्रह्मांड पाहण्यासारखं आहे, विश्वदर्शन पाहण्यासारखं आहे. म्हणजे एवढी मोठी एक ठिकाणी कल्पना, दाताची तुलना, दातदुखीची तुलना करताना ब्रह्मांड आठवणं, अशा प्रकारची एक सुंदर अतिशयोक्तीपूर्ण कल्पना या ठिकाणी लेखक करतात. अनेक वर्षे समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था हिणदीन झाली. एके दिवशी असाच हा दंतकथेतला दात मात्र जोरात ठणकू लागला. असह्य अशा वेदना झाल्या आणि माझी अवस्था मात्र हिणदीन झाली. की त्याने दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ती ही की ज्यांच्या ज्यांच्या दाढदुखीची अवहेलना केली होती त्या सर्व माणसांची त्यांच्या दात व दाढांसकट मनातल्या मनात क्षमा मागितली. ज्यांच्या ज्यांच्या विडंबनाने उपहासाने मी टीका केली होती, अवहेलना केली होती, की जे दातदुखीवाले माणसं होते त्याबद्दल माझा विश्वास नव्हता आणि त्याच्याबद्दल मी गैरसमज करून घेतला होता. दातदुखी करणं किंवा दाखवणं, वेदना दाखवणं या खोट्या कल्पना आहेत, अशी माझ्या मनाची समजूत होती. त्या सर्वांची मी माफी मागितली आणि दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो, याचाही मला या ठिकाणी साक्षात्कार झाला. तर अशा प्रकारे परशा पैलवानच्या गोष्टीनंतर अचानक लेखकाचा एक दात दुखू लागला आणि या दातदुखीचा असह्य त्रास लेखकाला कशाप्रकारे असह्य झाला याचं चित्रण पेज नंबर 7 आपण पाहूया. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. अगदी मुळापासून तो दात दुखू लागतो आणि तेव्हा मला कळले की दाताला पण अनेक मुळं असतात. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फार फरक असला पाहिजे. आरोग्यशास्त्रामध्ये जसे दाताचे 2 मुळं दाखवले आहेत, पण माझी कल्पना होती की दातांना असंख्य मुळे आहेत आणि ते संपूर्ण हिरड्यात, संपूर्ण तोंडात पसरलेले आहेत, अशी कल्पना. कारण एक दात दुखल्यामुळे संपूर्ण दात, संपूर्ण तोंड दुखू लागतं आहे, अशा प्रकारचा साक्षात्कार त्यांना झाला की आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा? सर्व दात दुखत असल्याचा भास लेखकाला या ठिकाणी होत होता आणि म्हणून स्वाभाविकच या संपूर्ण हिरड्यामध्ये ते दातांची मुळं घुसली असावीत. प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंक करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली. सर्व दातांना त्यांनी हात लावला, पण ज्या दातांनी ओरडणे सुरू झाले, शंक करणे अशा प्रकारचा वाक्प्रचार म्हणजेच काय, ओरडणे सुरू केले, तो दात म्हणजेच माझा दुखरा दात. बरे हे दुखणे दुसऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. बरे हे दुखणे तरी साधे सरळ असावे, तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकुलतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. तर दातदुखीच्या असह्य वेदना या ठिकाणी या पॅरेग्राफमध्ये, या परिच्छेदमध्ये लेखक लिहितात आणि कदाचित या दाताच्या मुळाखाली एक लाकूडतोड्या बसला असाव्या. कवीच्या कल्पनातल्या जिप्सी नामक एका लाकूडतोड्याचं पात्र बसलेलं असावं आणि तो दाताच्या मुळाशी घाव घालत असावा. अशा प्रकारच्या असह्य, अशा प्रकारचं ब्रह्मांड आठवणाऱ्या वेदना मला होत होत्या. असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसांसारखा असावा, नाहीतरी दिवसा
अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्रार विक्रार का होतो? दातात आणि चोरात साम्य असते हे याच बाबतीत दोघेही रात्री गडबड करतात. पुन्हा या ठिकाणी शाब्दिक विनोद या लेखक लिहितात. आपल्या अनुभवास हा शाब्दिक विनोद येतो आणि दात आणि चोरांची तुलना या ठिकाणी केली आहे. दिवसा सभ्य वाटणारी माणसे आपलं उग्र रूप रात्री दाखवतात. अशा प्रकारे हा जो दात दिवसा कमी दुखणारा होता तो मात्र अक्रार विक्राळ अशा प्रकारचं रूप धारण करतो. जणू काही दिवसा सभ्य वाटणारे माणसे रात्री चोरी करतात असंही या ठिकाणी लेखक आपलं निरीक्षण या ललित लेखाच्या माध्यमातून नोंदवतात. तर अशा प्रकारे या पेज नंबर 7मध्ये लेखकाला दाताच्या दुखण्याचा साक्षात्कार होतो आणि लेखक विव्हळतात, अगदी रात्रभर फेऱ्या मारतात आणि कशा प्रकारच्या त्यांच्या असह्य वेदना या सहन न करण्यासारख्या वेदना मात्र पत्नी त्याची दुर्लक्ष करते आणि पत्नीचं उपहास संवादाच्या माध्यमातून पुढच्या पेजवर येतं. पुढच्या पेजवर आपण जाऊया, पेज नंबर 8वर. दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो. दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो की दात हेच सत्य आहे. दात दुखण्याचं आध्यात्मिक चिंतन या ठिकाणी लेखक करतात आणि या चिंतनात दात हेच परम सत्य आहे, जग मिथ्या आहे म्हणजे जग हे खोटं आहे. त्या क्षणी संसार असार वाटतो. नेहमी हवेहवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. दात दुखल्यानंतर कोणकोणते परिणाम होतात? दात दुखल्यानंतर होणारे परिणाम, दात दुखल्यानंतर जाणवणारे वेदना किंवा व्यथा अशा प्रकारचे कृतीयुक्त प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. आणि म्हणून लेखक लिहितात की दात दुखण्यामुळे शेंगदाणे अगदी दगडासारखे बेचव वाटतात. बायको मुले हा केवळ भास आहे असे वाटते. केवळ आपले दुखणे आणि आपण एवढाच मात्र संसार दिसतो. बाकी नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी पाजारी सर्व विस्मरणात जातं. समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही आणि दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो. सुंदर असे दृश्य व्यक्ती डोळ्यांना जाणवत नाही आणि जे जाणवतं ते म्हणजे दातांचा जोरदार ठणका. त्यामुळे अवघं विश्वरूप दर्शन या दातांच्या ठणक्यामुळे मला होत असतं. रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात. माझ्याभोवतीच मी फेऱ्या मारत असतो आणि दातांचं दुखणं रात्रभर विव्हळ करत असतं. पहाटे ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. जेव्हा फाट होते, सूर्यदर्शन होतं, त्यावेळेला मात्र मला सृष्टीदर्शन दिसत नाही आणि दातच केवळ आणि त्याचं दुखणं दिसतं, अशी एक कल्पना या ठिकाणी लेखक दाताच्या दुखण्याबद्दल नोंदवतात. माझ्याबद्दल लोकापवाद फार, दातदुखीही त्यातून सुटलेली नाही. माझ्या दातदुखीच्या काळात संबंध आडीला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात, पण माझा यावर विश्वास नाही. अर्थात आडीतील सर्व लोक आडीपाडीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच ना असा सवाल करून जातात हे खरे आहे, पण यावरून त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष काढणे बरोबर नाही. पुन्हा मनुष्य स्वभावाची प्रवृत्ती लेखक या ठिकाणी नोंदवतात की मनुष्याचा स्वभाव आहे की दुसऱ्याच्या घरात काही भांडणं, काही रहस्यमय गोष्टी आहेत का याचा उलगडा शेजारी पाजारी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहतात. जेव्हा मला दातदुखीच्या असह्य वेदना या ठिकाणी होतात त्यावेळेला मात्र शेजारी पाजारी माझ्या घरात डोकावून पाहतात आणि फक्त दातदुखीच आहे का, अन्य भांडण, अन्य काही गोष्टी आहेत का, आहेत नाहीत ना, अशा प्रकारची एक सत्य बाजू किंवा सत्य असत्य काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु यावरून ते माझ्या विवडण्याने दुखण्याने झोपत नाही असा मात्र निष्कर्ष नाही. या छोट्याशा पॅरेग्राफमध्ये मनुष्य स्वभावाचं चित्रण केलं आहे की शेजारी पाजारी हे जे काही लोक आहेत कशा प्रकारे दुसऱ्याच्या घरातले जे काही रहस्यमय गोष्टी आहेत हे चव्हाट्यावर आणतात. याबद्दलचा हा जो काही मनुष्य स्वभावाची जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीवर या प्रसंगाच्या माध्यमातून उपहास केला आहे, विडंबन केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या स्कॅन केलेल्या 8 पेजचे वाचन आणि स्पष्टीकरण ऐकलं आहे. हा दंतकथा वसंत सबनीस यांचा हा विनोदपर पाठ याचा भाग क्रमांक 1 मी तुम्हाला या ठिकाणी सादर केला आहे. आपल्या
व्हिडिओची लांबी कमी राहावी म्हणून दंतकथा वसंत सबनीस यांचा हा पाठ 2 भागात मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सादरीकरण करणार आहे. शब्दनिष्ठ, प्रसंगनिष्ठ विनोद, मनुष्य स्वभावाची प्रवृत्ती आणि दातांचं असह्य दुखणं अशा विविध पैलूंचे दर्शन या पाठामध्ये झाले आहे. आणि त्याचबरोबर दातांशी संबंधित शब्दांचा योग्य वापर आणि त्याचबरोबर समाजामध्ये दात पाडण्यावरून किंवा कशाप्रकारे दुसऱ्यांच्या विश्वासघात केला जात असतो, व्यवहारामध्ये पाळापाळीची जी काही कल्पना आहे, विश्वासघात करण्याची कल्पना आहे, ही कशाप्रकारे रूढ असते याबद्दल सुद्धा एक विडंबन या ठिकाणी केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाग क्रमांक 1 याचं प्रकट वाचन आणि स्पष्टीकरण आपल्यासमोर मी सादर केले. निश्चित हा व्हिडिओ PPT व्हिडिओ आपणास आवडेल. आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. रघुवंश ऑनलाईन यूट्यूब लेक्चर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण वेळ दिला त्याबद्दल आपले आभार. भाग क्रमांक 2 लवकरच तुमच्या अभ्यासासाठी येईल. प्रतीक्षा करावी ही विनंती.